नववर्षाच्या स्वागताची आता सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुंबईमधील मरीन ड्राईव्ह इथं तरुणांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर कोल्हापूरकर हे नववर्षाच्या स्वागतासाठी देखील सज्ज झालेले आहेत। गोव्यात देखील न्यू इयरच्या सेलिब्रेशनला पर्यटक दरवर्षीच गर्दी करत असतात। यंदा सरत्या वर्षाला निरोप द्यायला कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या काठावर देखील कोल्हापूरकर आणि पर्यटक दाखल झाले। या वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताला अलविदा करत कोल्हापूरकर आणि पर्यटक बाय बाय करणार आहेत। या वर्षातील हा शेवटचा सूर्यास्त आणि या सूर्यास्ताला अलविदा करण्यासाठी आपण पाहतोय मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह इथं देखील तरुणांनी गर्दी केलेली आहे। गोव्यात देखील मोठी गर्दी झालेली आहे। तर कोल्हापूरकर देखील आता सरत्या वर्षाला निरोप देत आहेत। तर कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधून कपिल राऊत देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपण सुरुवातीला कोल्हापूरमध्ये जाऊयात, प्रताप यांच्याकडे जाऊयात। प्रताप, आपण पाहतोय नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे। कोल्हापूरकर देखील आता सज्ज झालेले आपल्याला पाहता येत आहेत आणि शेवटचा सूर्यास्त या वर्षीचा हा पाहण्यासाठी, हा संपूर्ण सोहळा, हा क्षण अनुभवण्यासाठी आपण पाहतोय कोल्हापूरकरांनी तिथे गर्दी केली आहे। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? खरं तर आपण पाहतो की या वर्षातला शेवटचा सूर्यास्त आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की कोल्हापूरकरांची गर्दी केलेलीच आहे। पण आपण पाहतो की नववर्षाचं स्वागत आई अंबाबाईच्या दर्शनानं करण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते कोल्हापुरात येत असतात आणि आज सायंकाळी रम्य अशा रंकाळ्याच्या काठावर उभं राहायचं आणि सूर्याला अलविदा करायचं अशा प्रकारचं नियोजन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही कुटुंबीय आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, तुम्ही कुठून आलात? खरं तर आपण पाहतो की तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कॅप्चर करताय सूर्यास्त होतोय, उद्या नवी पहाट असणार आहे। मी मुंबईवरून आलो आहे। आम्ही दरवर्षी येतो। आम्ही आमच्या ह्या वर्षाची सुरुवात म्हणजे प्रत्येक वर्षाची सुरुवात आम्ही महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या दर्शनानंतर करतो आम्ही। त्याच्यामुळे काय सांगाल? खरं तर आपण पाहतोय की खूप वेळ झाला तुम्ही थांबलात सूर्यास्त पाहण्यासाठी। खरं तर 2025चं हे वर्ष जे आहे ते खूप स्वप्नांनी भरलेलं असतं। ती स्वप्न पूर्ण झालीत का? आणि उद्याच्या सूर्यास्ताला कशा प्रकारे तुम्ही स्वप्न नवीन आकार देणार आहात? ह्या वर्षामध्ये काही स्वप्न पूर्ण झालेत, तर काही अपूर्ण पण आहेत, तर ती 2026मध्ये नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय आणि इथे हा सनसेट बघण्यासाठी पण खूप छान वाटतंय आम्हाला आणि महालक्ष्मीच्या कृपेनं नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे। त्याच्यासाठी पाहतोय की रंकाळ्याच्या काठावर उभं राहायचं आणि त्याच्यानंतर हा सनसेट जो आहे आता मावळतीला सुरू आहे। प्रताप, त्यामुळे आपण पाहतोय या नववर्षाच्या स्वागताचा देखील कुठेतरी जल्लोष होतोय आणि अलविदा 2025 शेवटचा हा सूर्यास्त पाहण्यासाठी देखील आपण पाहतोय की गर्दी झालेली आहे। मुंबईमधील मरीन ड्राईव्ह इथे जाऊयात, आमचे प्रतिनिधी कपिल आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय मरीन ड्राईव्हवर एरवी देखील गर्दीच असते, तरुणांसह सर्वच जण खरं तर त्या ठिकाणी जात असतात। मात्र आजचा दिवस हा क्षण अत्यंत वेगळा आहे आणि विशेष महत्त्वाचा देखील आहे। काय नेमका सध्याची तिथली परिस्थिती आहे, काय लोकांच्या भावना आहेत? मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा आणि आनंदाचे क्षण, जल्लोषाचे क्षण असं एक सांगड आहे, असं एक गणित आहे। आणि आपण आता बघू शकतो माझ्या मागे का शेवटचा सूर्यास्त बघायला लोक जमलेली आहेत। प्रत्येक वर्षी इथे लोक तरुण जमतात ते फक्त हा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी, सूर्याला बाय बाय करण्यासाठी। या वर्षातला हा शेवटचा सूर्यास्त आहे आणि हे क्षण डोळ्यात साठवण्यासाठी, ह्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी, हे क्षण आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी हे सर्व तरुण इथे जमलेले असं तुम्ही बघू शकता। सुंदर असं दृश्य आहे, समुद्र आहे आणि आता काही क्षणातच, काही वेळातच जो सूर्य आहे ते सूर्यास्त होणार आहे त्याचा। आणि हा वर्षातला शेवटचा सूर्यास्त आहे आणि हेच पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवरती गर्दी होत असते। इंडिया मॅच जिंकली किंवा मग काही असो, दिवाळी असो, बाप्पाचा उत्सव असो, अनेक क्षण जे असतात नरिमन पॉईंटवरती तरुण येतात आणि उत्सव साजरा करतात। तसंच 31ची रात्र ही इथेच तरुण मंडळी बघू शकता, लाईनमध्ये तरुण मंडळी बसली आहे, फक्त सूर्यास्त बघण्यासाठी बसलेली आहेत ही तरुण मंडळी। आणि त्यांना सूर्यास्त पाहायचा आहे, शेवटचा सूर्यास्ताला बाय बाय करायचं, सूर्याला बाय बाय करायचं आहे आणि यासाठी तरुण मंडळी आत्तापासून गर्दी करून थांबलेले आहेत। काही क्षणातच सूर्य हा मावळेल, सूर्य सूर्यास्त होईल आणि त्यामुळे हा क्षण आपण टिपला पाहिजे। ह्यासाठी इथे गर्दी आत्तापासून व्हायला सुरुवात झालेली आहे। रात्री इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष असतो, 31st इथे सेलिब्रेट केला जातो। अनेक लांबून परिवार इथे येतात आणि एक ह्या पूर्ण 31चा आनंद घेत असतात। तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये की सूर्यास्त जो आहे तो काही वेळातच, आता सूर्य हा
डुबणार आहे. त्यामुळे हे क्षण खरंच टिपण्यासारखं असतात आणि हे क्षण टिपण्याचं काम सध्या इथला तरुण असतील, इथली जी लोकं आहेत, लांबून लांबून जी लोकं आलेली आहेत ती करताना दिसत आहे. त्यामुळे हा क्षण खरं तर साठवून ठेवायचा आहे या वर्षीचा आणि त्यासाठी इथे लोक गर्दी करून आहेत. काही वेळातच हा सूर्यास्त होईल. त्यानंतर हो, इथे हो. रात्री जल्लोष सुरू होईल आणि लोकांचं हे नक्कीच जल्लोषाचं ठिकाण असं बोलू शकतो. निश्चितच आणि त्यामुळेच या ठिकाणीच आता नववर्षाचं स्वागत देखील केलं जाणार आहे. कोल्हापूरमधून प्रताप आपल्यासोबत जोडले गेले होते. प्रताप आणि कपिल दोघांनाही धन्यवाद.